चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पहिल्या धड्यातील तिसरा नॅचरल रिसोर्स म्हणजे लँड अभ्यासणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, राईट डाऊन these difficult words and their meanings. This is the figure of layers of land. मातीच्या वेगवेगळ्या थरांची ही आकृती आहे. आपण एखाद्या बांधकामाच्या ठिकाणाला भेट दिली आणि तेथील खड्ड्यांचे निरीक्षण केलं तर आपल्याला तिथे मातीचे असे वेगवेगळे थर पाहायला मिळतात. ह्यूमस हा मातीचा पहिला थर. सॉईल, इमॅच्युअर सॉईल, लेयर्स ऑफ सॉईल अँड रॉक, बेडरॉक. अशा प्रकारे वेगवेगळ्या मातीचे थर इथे या आकृतीमध्ये दाखविण्यात आलेले आहेत. The topmost layer is formed by the decomposition of the remains of plants and animals. This layer is called humus. मातीचा सर्वात वरचा थर ह्यूमस म्हणजेच कुथित मृदा हा वनस्पती व प्राणी यांचे अवशेष कुजून तयार झालेला आहे. It is usually found in dense forest. हा जो मातीचा थर आहे तो घनदाट अशा जंगलांमध्ये पाहायला मिळतो. The land below this is full of sand, soil, small stones, worms and insects. या ह्यूमसच्या खालचा मातीचा जो थर आहे हा थर माती, वाळू, छोटे छोटे दगड, गांडूळ, कीटक यापासून बनलेला आहे. In next layer, soil and pieces of bedrock are found. This soil is immature. Okay. This is the next layer of the soil, and this layer having soil and pieces of bedrock. मातीच्या या नंतरच्या थरामध्ये आपल्याला माती आणि मूळ खडकाचे छोटे छोटे दगड किंवा खडे पाहायला भेटतात. यालाच आपल्याला इमॅच्युअर सॉईलचा थर म्हणजेच अपरिपक्व मृदा असे म्हणायचे आहे. फर्दर बिलो धिस लेअर द proportion of soil decreases and that of the rock increases. This is layer of bedrock. आता आपण जसे जसे खाली जातो तसे तसे मातीचे प्रमाण हे कमी कमी होत जाते आणि खडकाचे प्रमाण वाढत जाते. मातीच्या थरांमधला हा शेवटचा जो भाग आहे याला बेडरॉक म्हणजेच मूळ खडक म्हटलं जातं. The main mineral in the soil are derived from these rocks. मातीमध्ये जे मूळ किंवा मुख्य मिनरल्स असतात, मुख्य खनिजे असतात, ही या बेडरॉक म्हणजेच या मूळ खडकापासून आलेली असतात. That is why soil in different regions is different. आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स हे पाहायला भेटत असतात. Now look at this figure. This is the figure of soil formation process. Due to heat, water and land, bedrock on the land breaks down into smaller pieces. Again, these small pieces are break down into smaller and smaller pieces due to same heat, water and wind. And after very long process, soil is formed after very long period. Near about 1000 years are required to form 2.5 centimeter thick layer of soil. Point number 6. But soil get destroyed in a short period due to floods, storms and human activities such as mining. परंतु ही जी मृदा आहे ती अगदी कमी काळामध्ये नष्ट होत चाललेली आहे.
त्याच्या मागचे कारण म्हणजे पूर, वादळे आणि मानवाने केलेले खोदकाम. That is why it is necessary to conserve soil and to prevent erosion of soil. म्हणून आपण आपल्या मृदेचं संरक्षण करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. The best remedy for this is to increase green cover of the land. आणि त्याच्यासाठी महत्त्वाचा मुख्य किंवा खूप चांगला पर्याय म्हणजे आपण पृथ्वीवर जास्तीत जास्त झाडे लावावीत हा होऊ शकतो. आवर नेक्स्ट पॉईंट दॅट इज फॉसिल फ्यूल और क्रूड ऑइल. जीवाश्म इंधन किंवा मग खनिज तेल. Forests on the land got buried underground due to great upheavals that took place on the earth many ages ago. फार वर्षापूर्वी पृथ्वीवर एक महाकाय असे संकट आले आणि संपूर्ण पृथ्वीवर उलथापालथ झाली. या महाकाय संकटामध्ये पृथ्वीवरील सर्व जंगले हे जमिनीखाली दबल्या गेली. After that, the process of formation of fossil fuels from the remains of living things took place underground. खूप वर्ष या जंगलामध्ये असलेले जे काही सजीव आहेत ते जमिनीखाली दडल्या गेल्यामुळे त्यांच्या अवशेषापासून फॉसिल फ्यूल म्हणजेच जीवाश्म इंधन तयार होण्याची प्रक्रिया हळूहळू घडत राहिली. We get fuels like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful materials from the fossil fuel called crude oil. आपल्याला या फॉसिल फ्यूलपासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन आणि इतर काही महत्त्वाचे मटेरियल्स हे मिळत असतात ज्याला की आपण खनिज तेल म्हणत असतो.